आतापर्यंत आपण मॅचस्टिक जे आहे त्याचं कम्बिशन हे कसं होतं याचं स्टडी केलं. त्यामध्ये आपण पाहिलं की जे अँटीमनी ट्रायसल्फाइड आहे, ओके, तर यानं काय म्हणून कार्य केलं होतं त्या ठिकाणी, इंधन म्हणून, म्हणजे ते त्या ठिकाणी काय आहे, फ्यूल आहे. आणि आपण पाहिलं होतं की जे सुरुवातीचे मॅचस्टिक होत्या त्याच्यामध्ये कशाचा वापर व्हायचा, फ्यूल म्हणून सल्फरचा वापर व्हायचा. पण सल्फरच्या ऐवजी मॉडर्न मध्ये जर पाहिलं आपण तर अँटीमनी ट्रायसल्फेटचा काय म्हणून वापर होतो, फ्यूल म्हणून वापर होतो मॅचस्टिक मध्ये. त्यानंतर आपण हे पण पाहिलं की ऑक्सिजनची आवश्यकता असते कशासाठी, बर्निंग साठी. आता मला सांगा की जी टीप आहे कशाची, मॅचस्टिकची, आणि ज्याला आपण काय म्हणलो, हेड म्हणलो, तर त्याच्या आतमध्ये ऑक्सिजन कुठून आला रिएक्शन साठी, कारण हवेमध्ये ऑक्सिजन आहे पण आतमध्ये ऑक्सिजन कुठे आला, तर हा ऑक्सिजन प्रोव्हाइड कोणी केला, KClO3 न, पोटॅशियम क्लोरेट न. मग जो ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो त्याला म्हणतात ऑक्सिडायझर. काय म्हणतात, ऑक्सिडायझर. त्या व्यतिरिक्त त्यामध्ये कोणता फॉस्फरस प्रेझेंट होता, व्हाईट फॉस्फरस. आणि व्हाईट फॉस्फरस जो आहे तर ऍक्च्युअल यानं काय म्हणून कार्य केलं, यानं इग्निटर म्हणून कार्य केलं, ओके. आणि राहिला प्रश्न की त्या ठिकाणी आपण काय वापरला होता, ग्ल्यू. तर ग्ल्यूनं सर्वांना सोबत बांधून ठेवलं होतं, म्हणजे तो कोण होता, होल्डर, म्हणजे सर्वांना बांधून ठेवणारा. आणि त्यानंतर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं रबिंग सरफेस जे आहे, तर त्या रबिंग सरफेसवर रब केल्यानंतर कशाचं रूपांतर, रेड फॉस्फरसचं रूपांतर कशामध्ये झालं, व्हाईट फॉस्फरस मध्ये झालं. व्हाईट फॉस्फरस मध्ये झाल्यानंतर जो इग्निटर होता फॉस्फरस, ओके, त्याला ऑक्सिजन कोणाकडून मिळालं, KClO3 कडून. तिथं काय निर्माण झाली, हीट. त्या हीटनं कशाला कंब्युस्ट केलं, अँटीमनी ट्रायसल्फाइडला काय केलं, त्याचं ज्वलन केलं, म्हणजे तिथं कंब्युशन केलं. आणि कंब्युशन नंतर आपण पाहिलं की मॅचस्टिक जी आहे ती काय झाली, बर्न झाली. आता हे पाहिल्यानंतर टाइप्स ऑफ कंब्युशन आपल्याला बघायचं आहे. कंब्युशनचा पहिला प्रकार आहे रॅपिड, दुसरा आहे स्पॉन्टेनियस, तिसरा आहे एक्सप्लोजन. आता रॅपिड म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये बर्निंग जी आहे ही फास्ट गती नव्हते, जलद गती नव्हते, प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहिजे तेवढी हीट, लाईट प्रोड्यूस होते. तर अशा प्रकारची जी रिॲक्शन आहे, अशा प्रकारचं जर कंब्युशन असेल तर त्याला कोणतं कंब्युशन म्हणायचं, रॅपिड कंब्युशन. रॅपिड कंब्युशन केव्हा, जेव्हा आपण कोल असेल, हायड्रोकार्बन असतील, तर यांचं जेव्हा आपण बर्निंग करतो, हे बर्निंग लगेचच होतो. पहा, कोळसा लगेच पेट धरतो. जे हायड्रोकार्बन आपण डिस्कस केले, LPG, बायोगॅस, CNG, पेट्रोल, डिझेल, हे सर्वच्या सर्वच जे बर्निंग आहे, हे बर्निंग कसं आहे, रॅपिड पद्धतीने आहे. म्हणून ते कंब्युशन कोणता असेल, रॅपिड कंब्युशन. सेकंड, स्पॉन्टेनियस कंब्युशन. आता स्पॉन्टेनियस कंब्युशनच्या अगोदर एक लक्षात घ्या की या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला त्या टॉपिक मध्ये फॉस्फरसचे किती टाईप होते, 2. परंतु फॉस्फरसचा आणखीन एक तिसरा टाईप आपल्याला बघायचा आहे. मॅचस्टिक मध्ये आपण कोणते कोणते पाहिले होते, रेड आणि व्हाईट फॉस्फरस पाहिला होता. परंतु फॉस्फरसचा तिसरा एक टाईप तुम्हाला सिलेबसला आहे, तो कोणता आहे, येलो फॉस्फरस. आता हा जो येलो फॉस्फरस आहे, तर हा जेव्हा हवेमध्ये बर्न होतो, तर ही बर्निंगची जी प्रोसेस आहे ही कोणत्या टाईपचं कंब्युशन आहे, स्पॉन्टेनियस कंब्युशन. त्यानंतर फॉरेस्ट फायर, या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की जंगलामध्ये काय होतं, फ्रिक्शन, बरोबर का, फांद्यांचं फ्रिक्शन काय होतं, कधी कधी हीट प्रोड्यूस होऊन पूर्ण जंगल वनवा पेटायला लागतो, त्याला आपण म्हणतो फॉरेस्ट फायर. कोल माइन मध्ये कधी कधी काय होतं की जी कोल डस्ट आहे तर ती कधी कधी तिचंही कंब्युशन होतं. हे सर्व प्रकारचे जे कंब्युशन आहे हे कोणत्या पद्धतीचं आहे, स्पॉन्टेनियस, अशा पद्धतीचं हे कंब्युशन आहे. आणि कंब्युशनचा तिसरा स्फोट आहे एक्सप्लोजन. आता दिवाळीमध्ये तुम्ही पटाके वगैरे फोडता. आता हे जे कंब्युशन आहे हे फार कमी सेकंदासाठी असतं आणि एक स्फोटासारखं असतं, बरोबर. मग अशा पद्धतीचं जे कंब्युशन आहे त्याला स्पेशल नाव आहे, ते काय आहे,
एक्सप्लोजन. बऱ्याच वेळेस काय होतं की कुठं बॉम्ब स्फोट झाला तर तिथं आपण शब्द वापरतो एक्सप्लोजन. आपल्या सूर्यमालेची जी निर्मिती झालेली आहे तो सुद्धा जो स्फोट आहे त्याला काय म्हणतो आपण बिग बँग एक्सप्लोजन. त्याला आपण रॅपिड कंबिशन किंवा स्पॉन्टेनियस कंबिशन म्हणलो का नाही, त्याला काय म्हणलो आपण एक्सप्लोजन. म्हणजे विदिन काही म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात जर ऊर्जा बाहेर पडत असेल तर ती कंबिशनचा कोणता टाईप आहे एक्सप्लोजन. आणि हे एक्सप्लोजन तुम्ही दिवाळीमध्ये फायर क्रॅकेस म्हणजे फटाके जे फोडतात तर डेफिनेटली ते जे कंबिशन आहे ते कोणत्या टाईपचं आहे एक्सप्लोजन. सो ओव्हरऑल कंबिशनचे किती टाईप पाहिले आपण 3. पहिला टाईप पाहिला रॅपिड कंबिशन जे कोणामध्ये होतं कोल आणि हायड्रोकार्बन मध्ये होतं. दुसरं पाहिलं स्पॉन्टेनियस कंबिशन जे येलो फॉस्फरसची बर्निंग असेल, फॉरेस्ट फायर बर्निंग असेल किंवा कोल डस्ट जे कोल माइन मध्ये होतं. हे सर्वचे सर्व स्पॉन्टेनियस आहे. आणि फायर क्रॅकर्स किंवा बिग बँग हे जे मी इन्सिडेंट सांगितले ते कशाचे टाईप आहे एक्सप्लोजन कंबिशनची एक्झाम्पल्स आहे. तशा पद्धतीनं हे झालं टाइप्स ऑफ कंबिशन. ओके.